नमस्कार मित्रांनो, मोदी आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून घरकुल योजनेच्या संदर्भात नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, तुम्ही जर मोदी आवास घरकुल योजनेमध्ये अर्ज केलेला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. मोदी आवास घरकुल योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत 14 जानेवारी 2025 रोजी हा निर्णय घेण्यात येऊन तो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, या JRच्या शासन ज्ञापनमध्ये देण्यात आलेली माहिती पहा. मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत सन 2023-24 ते 2025-26 या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्याचे नियोजित आहे. त्यानुसार 2023-24 या वर्षाकरता 3 लाख घरकुलाचे उद्दिष्ट राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना देण्यात आले असून त्याकरता एकूण रुपये 3,788 कोटी 59,93,600 फक्त इतक्या निधीची आवश्यकता आहे. त्यानुसार संदर्भ क्रमांक 4 ते 11 येथील शासन एकूण रुपये 2,050 कोटी फक्त इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन CBD बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यात आला असून उर्वरित निधी उपलब्धतेनुसार देण्यात येणार आहे. आता यातील पॉईंट क्रमांक 2 पहा. आता मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत एकूण रुपये 500 कोटी फक्त इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन CBD बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यास JRच्या माध्यमातून मान्यता देण्यात येत आहे. त्यानुसार मित्रांनो, या JR मधील 5व्या पॉईंटमध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. ते पहा. वित्त विभागाने निर्गमित केलेल्या अटी व शर्तीनुसार सदर निधी खर्च करताना कोणतीही वित्तीय अनियमितता होणार नाही याची दक्षता घेण्याची, तसेच सदर निधी खर्च केल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र वेळोवेळी महालेखापाल शासन व संबंधित यांना सादर करण्याची जबाबदारी ही संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन CBD बेलापूर नवी मुंबई यांची राहील. याचा देखील उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मित्रांनो, तुम्ही देखील मोदी आवास घरकुल योजनेमध्ये अर्ज केला असेल तर लवकरच तुमचे अर्ज मंजूर होतील आणि त्यानंतर मोदी आवास घरकुल योजनेचा हप्ता जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत ज्यांचे अर्ज मंजूर होतील त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर ह्या निधीचे पैसे येतील. धन्यवाद.